समर आणि स्वानंदीच्या बेडरूममध्ये समरने स्वानंदीला दिलं असं काही गिफ्ट की स्वानंदी झाली चकित. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की समर आणि आनंदची भेट होते. पण आनंद म्हणतो हे जे काही शक्य झालं ना ते फक्त स्वानंदी वहिनीमुळे. आता समर स्वानंदीकडे बघायला लागतो. इकडे जेव्हा अंशुमनकडून मलिकाला कळतं की दादा आणि स्वानंदी एकमेकाच्या अंगावर पाणी उडवत होते आणि दादा तर चांगलाच रोमॅन्टिक झाला होता. मला नव्हतं वाटलं दादा एवढा रोमॅन्टिक असेल. हे ऐकून आता मलिकाची खूप चिडचिड व्हायला लागते आणि ती दात खोडून म्हणते समर आणि स्वानंदीला एकमेकांपासून जेवढा लांब करायचा प्रयत्न करते ना तितकंच हे दोघं जवळ येत आहेत. समर तिच्याकडे बघत असतो. स्वानंदी म्हणते काय झालं, असं का बघताय? समोर म्हणतो खरंच स्वानंदी मॅडम तुम्ही कमाल आहात, थँक्यू सो मच. स्वानंदी गोड हसते. तेवढ्यात निकी आणि आनंद म्हणतात थँक्यू स्वानंदी, आज आपण एकत्र आलो ते फक्त तुझ्यामुळे, नाहीतर हे कधी शक्य झालं नसतं. स्वानंदी हसून म्हणते बास बास, माझं किती कौतुक करणार? नाही म्हणजे मी आहेच कौतुकासारखी, पण एवढं? आता मात्र सगळेच हसायला लागतात. निकी पुढे हात करत म्हणते ग्रुप हग. आनंद म्हणतो ग्रुप हग. आता सगळे जवळ येतात आणि सगळे खूप आनंदात असतात. स्वानंदी म्हणते हिप हिप. आता सगळेच म्हणतात हुरे. आता चौघं पण हिप हिप हुरे करत असतात. मलिका म्हणते ह्या स्वानंदीचा ना लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायला हवा, नाहीतर उद्या आपला बंदोबस्त होईल, तो पण कायमचा. आता मात्र अंशुमनने मलिकाचं बोलणं खूप मनावर घेतलेलं असतं आणि तो ठरवतो आता मी स्वानंदीला संपवणार म्हणजे संपवणार. अर्पिता म्हणते राईट मॉम, आपल्याला काहीतरी करावंच लागणार. ही स्वानंदी ना खूप हुशार आहे, एक एक करून सगळ्यांना तिच्याकडे ओढते. पहिले आदिरा, नंतर आजी आणि आता तर दादा पण. जो दादा तिच्या तोंडाकडेही बघणं पसंत करत नव्हता, आज तिच्या तालावर नाचतोय. हे असंच जर होत राहिलं ना आपलं काही खरं नाही. मलिका म्हणते म्हणूनच म्हणते त्या स्वानंदीचं काहीतरी करावंच लागणार. अंशुमन म्हणतो मॉम तू काळजी करू नको, आता बघ मी काय करतो ते. आता समर आणि स्वानंदी घरी येतात, फ्रेश होतात आणि स्वानंदी शांत बसलेली असते. तेवढे समर त्याच्या हाताकडे बघतो आणि स्माईल करतो. आता तो जातो आणि स्वानंदी समोर बसतो. तो तिच्याकडे बघत असतो. स्वानंदी म्हणते काय, काही बोलायचं आहे का? आणि हे काय तुमच्या हातात काय आहे? समोर म्हणतो फ्रेंडशिप बँड. स्वानंदी म्हणते फ्रेंडशिप बँड आणि तो कशासाठी? तो तुमच्यासाठी, मला तुमच्या हातात बांधायचा आहे. स्वानंदी म्हणते अजिबात नाही. तो का नाही? स्वानंदी म्हणते तुमच्यासाठी हा धागा असेल पण माझ्यासाठी नाही. माझं असं मत आहे हा एकदा बांधला की कायम त्याची साथ द्यायची, त्याला कुठल्याही परिस्थितीत अर्ध्यावर सोडायचं नाही. समोर म्हणतो नाही सोडणार, मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, याची मला पूर्ण जाणीव आहे. आता स्वानंदी समोरचं बोलणं अगदी कौतुकाने ऐकत असते. समोर म्हणतो स्वानंदी मॅडम आज जे काही झालं ते फक्त तुमच्यामुळे. अहो सगळ्यांचा विरोध पत्करून तुम्ही सत्य शोधून काढलं. मला माहिती आहे ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कमी त्रास नाही झाला, पण आजपासून सुखदुःखात मी कायम तुमच्यासोबत असेल हे माझं ठाम आश्वासन आहे. त्यामुळे हा फ्रेंडशिप बँड मला बांधू द्या. आता स्वानंदी आनंदाने हात पुढे करते. आता स्वानंदीला फ्रेंडशिप बँड बांधतो आणि स्वानंदी कौतुकाने त्याकडे बघत असते. इकडे निकी आणि आनंद पण खूप खुश असतात. निकी म्हणते खरंच आनंद आज खूप मस्त वाटतंय, असं वाटतं डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं. आनंद म्हणतो माझं पण, मला असं कधीच वाटलं नव्हतं समर असा येईल, माझी माफी मागेल आणि सगळं प्रकरण इतक्यात मिटेल. पण खरंच निकी स्वानंदी वहिनीची कमाल आहे. तिच्या सगळ्या गोष्टी कशा शांततेने आणि परफेक्ट असतात. निकी म्हणते खरंच आनंद समर खूप नशिबवाने, त्याला स्वानंदीसारखी बायको मिळाली. आज जर स्वानंदी नसती ना मला नाही वाटत समरला कधी त्याच्या चुकीची जाणीव झाली असती. पण आनंद मला पूर्ण खात्री आहे त्या निलिमाने जे काही केलं ना ते मलिका काकूच्या सांगण्यावरून. आनंद म्हणतो हो त्या शंकाच नाही. पहिले त्या मलिका काकूने मला फितवण्याचा प्रयत्न केला, समर विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला आणि ते करण्यासाठी तिने काय काय प्रयत्न केले. निकी म्हणते आनंद हे जर आपण समरला सांगितलं तर? आनंद म्हणतो अजिबात नाही. अगं निकी तो त्याच्या घरच्यांविरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही. मला माहिती आहे ना घरच्यांसाठी तो खूप इमोशनल आहे, पण हो यापुढे आपण सावध राहायचा. निकी म्हणते हो बाबा हे असले दागिने बिगिने असं काही आणायचं नाही. स्वानंदी फ्रेंडशिप बँड बांधला म्हणून तिच्या हाताकडे बघत असते आणि समरला म्हणते थँक्यू. समोर स्माईल करतो आणि मान हलवत म्हणतो ओके. स्वानंदी हसून म्हणते ओके तुम्ही म्हणताय ओके? तो म्हणतो हो ओके. ज्या ओकेचा समरला राग येत असतो आज त्याच ओकेचं कौतुक होत असतं. आता बघूया पुढील भागामध्ये
अजून काय काय घडतं ते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.